हाय गाईज, मी शमिका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आधीचा जर व्हिडिओ पार्ट 1 बघितला असेल तर त्याच्यामध्ये बेबीसाठी आपण हॉस्पिटलमध्ये काय काय घेऊन गेलो आहे त्याचा व्हिडिओ होता. आणि आता आपण हा पार्ट 2 बघतोय, त्याच्यामध्ये आईसाठी काय काय गोष्टी घेऊन गेलो आहे त्याचा व्हिडिओ आपण बघूया. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ही माझी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खूप जास्त महत्त्वाची ही बॅग आहे, जी मी जेव्हापासनं माझी डिलेवरी कन्फर्म झाली आहे. सो मी जवळपास आता 9 महिने होत आलेत. सो मी ही बॅग वापरली आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. ते म्हणजे आहे ह्या माझ्या फाईल्स, ह्या हॉस्पिटलच्या फाईल्स आहेत माझ्या. सो ह्याच्यामध्ये माझे सगळे ब्लड रिपोर्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये माझे सगळे सोनोग्राफी, जी फर्स्ट मंथपासून जी आत्तापर्यंत जी काही आपण सोनोग्राफी केलेली आहेत त्याचे रिपोर्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या गोळ्यांचे सबस्क्रिप्शन्स आणि ते सगळं आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एक वेळ ना तुम्ही ही कपड्यांची बॅग जी आहे ती जरी घरी विसरलात तरीसुद्धा तुम्हाला दुसरं कोणीतरी आणून देईल, पण हे विसरून चालणार नाही. त्यामुळे डिलिव्हरीला जाताना ह्या खूप 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 म्हणजे 5-7,000 स्टार इम्पॉर्टंट ह्या 2 गोष्टी आहेत. ती म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्स, एक तुमची सोनोग्राफी आणि दुसरं म्हणजे तुमच्या ब्लड रिपोर्ट्स आणि जे काही तुम्हाला आत्तापर्यंत 9 मंथपर्यंत तुम्हाला जे काही औषधं प्रिस्क्राईब केली आहेत तीसुद्धा. आणि हां, आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही मेडिसिन्स असतील, ते जे तुम्हाला थायरॉईड असेल, BP असेल, जे काही असेल, सो त्याच्या मेडिसिन्स घ्यायला विसरायचं नाही. तुमच्या आयर्न कॅल्शियमच्या ज्या काही मेडिसिन्स आहेत ते घ्यायला विसरायचं नाही, ज्या तुमच्या आत्ता सुरू आहेत. त्याच्यामुळे ते सगळं घेऊन जायला विसरायचं नाही. तुमच्या मेडिसिन्स आणि तुमची जी बॅग, हॉस्पिटल फाईल्स ज्या आहेत तुमच्या इसेन्शियल्स, त्या घ्यायला विसरायचं नाही. एक वेळ तुम्ही कपड्यांची बॅग विसरा, पण हे विसरून तुम्हाला चालणार नाही. सो माझी ही एक अजून बॅग आहे. सो मी ह्या अशा 2 बॅग घेऊन चाललेली आहे हॉस्पिटलला. तर सगळ्यात महत्त्वाचं, मी अशी ही एक अशी छोट्या साईजची, म्हणजे जी साईज मला बरोबर वाटली, तर मी ही एक अशी ट्रॅव्हल बॅग घेतलेली आहे की म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या आणि बाळाच्या दोन्ही वस्तू छान व्यवस्थित बसतील. प्लस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं तसं ट्रॅव्हल पाउचेससुद्धा आहेत. सो म्हणजे मला जास्त हसल होणार नाही, जास्ती बॅग घेऊन जायची गरज नाही. आणि तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या किंवा तुमच्या स्टेप्रमाणे तुम्ही मोठी छोटी ह्याच्यापेक्षा बॅग घेऊ शकता. तर चला आपण आता बघूया मी काय काय घेऊन चालली आहे माझ्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे घेतलेले आहेत गाऊन्स, 2 फिडिंगचे गाऊन घेतलेले आहेत. तर मी हे असे ट्रॅव्हलच्या बॅगमध्ये टाकलेले आहेत. आणि मला हे ट्रॅव्हल पाउचेसचं एक आवडले की ह्याला वरून अशी छान जाळी आहे, म्हणजे आपण बघू शकतो की आतमध्ये काय ठेवलं आहे. तर हे बघा, मी हा एक असा कॉटनचा मस्त स्कार्फ घेतलेला आहे माझा, म्हणजे आपण हेडला कव्हर करू त्याच्यासाठी. नंतर हे बघा, मी आत्ता तुम्हाला दिसत असेल तर मी हा असा एक हा पण एक गाऊनच आहे, टॉप टाईपच आहे. तर हा सुद्धा एक फिडिंगचा आहे. ह्याला अशा दोन्ही बाजूंनी अशा छान चेन्स आहेत अशा वरपर्यंत. म्हणजे काय होतं की बाळाला आपल्याला फिडिंग करायला सोपं जातं. सो मी तशाच प्रकारे हे असे 2 गाऊन घेतलेले आहेत. हे बघा, हा एक गाऊन आहे आणि हा एक गाऊन आहे. तर मी हे दोन्ही ॲमेझॉनवरनं मागवलेत. मी त्याचे साईडला फोटोसुद्धा देते तुम्हाला. तर मी हे असे 2 गाऊन मागवलेत, फिडिंगचेच गाऊन आहेत, की आपल्याला कन्व्हिनियंट होईल फिडिंग करायला बाळाला. सो आत्ता मी हे 3च घेऊन चालली आहे. तर तुम्ही हा एक घेऊन जाणार आहे मी आणि हे 2. सो असे हे 3 घेऊन जाणार आहे मी सोबत माझ्या. आणि तुम्हाला जर चेनवाले अनकम्फर्टेबल होत असतील तर तुम्ही जिपलेससुद्धा आता गाऊन्स येतात ते घेऊ शकता. किंवा असं छान पुढे हे बघा, हे असे बटन्सवाले सुद्धा आहेत की तुम्ही असं छान ते ओपन करून बाळाला फीड करू शकता. पण मी हे असे 2-3 गाऊन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर
मी माझ्यासाठी जाताना म्हणजे मी टॉवेल पण घेणार आहे. सो माझ्याकडे आत्ता सध्या एकच टॉवेल आहे. सो मी जेव्हा जायचं असेल हॉस्पिटलला तेव्हा मी तो टॉवेल सोबत कॅरी करेन. प्लस मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये वेट वाईप्स आणि कॉटनसुद्धा दाखवलेत, तर ते सुद्धा मी ते बाळाच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेत म्हणून मी आत्ता इथे दाखवत नाही आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी ह्या अशा फिडिंगच्या ह्या 2 फिडिंगच्या ब्रासुद्धा घेतलेल्या आहेत की हो, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की नाही घालत, पण डॉक्टरच्या सल्ल्याने आपण घालू शकतो किंवा मग ते आपल्याला पुढे त्याचे काही जास्त परिणाम होऊ नयेत आपल्या ह्याच्यावर, म्हणूनसुद्धा आपण हे असे. आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा हुक नाही आहे की जेणेकरून तो तुम्हाला झोपल्यावर किंवा बाळालासुद्धा टोचेल. हे असे पुढून पण त्याला कुठल्याही प्रकारचा हुक नाही आहे. सो मी ह्या अशा 2 घेतलेल्या आहेत सोबत. आणि त्याच्यानंतर पॅन्टीज घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते टॉयलेटरीजमध्ये मी काय घेतलं आहे. तर टॉयलेटरीजमध्ये मी माझा टूथब्रश हा न्यू घेतलेला आहे आणि ही टूथपेस्ट. त्याच्यानंतर मी हे पेपर सोप घेतलेत कारण की आपल्याला म्हणजे हँडवॉश तर असतंच, पण हे मला असं वाटतं जास्त कन्व्हिनियंट असेल की पटकन आपले हात धुतले आणि पटकन आलं. जर कधी हँडवॉश अवेलेबल असेल नसेल आपल्याला माहीत नाही, किंवा हॉस्पिटलचा आपल्याला यूज करायचा नसतो कधी, त्याच्यासाठी हे असं छोटंसं मी हे घेतलेलं आहे. हिमालयाचंच आहे, नीम फेसवॉश घेतलेलं आहे छोटं. त्याच्यानंतर मी हा साबण घेतलेला आहे आंघोळीसाठी. आपल्याला माहीत नाही ते आंघोळ करू देतात न देतात, पण तरीसुद्धा मी शॅम्पू पण घेतलेले आहेत. जर मला 2-3 दिवशी जर त्यांनी सांगितलं की तुम्ही हेअर वॉश करू शकता तर त्यासाठी. आणि मी असा एक हा कंगवा घेतलेला आहे आणि हा मी एक लिप बाम घेतलेला आहे, कारण डिलेवरी झाल्यानंतर आपल्याला आपली जी स्किन आहे म्हणजे आपला वॉटर ब्रेक झालेला असतो, ब्लड खूप लॉस झालेलं असतं. सो खूपच अशी ड्राय स्किन झालेली असते आपली. त्याच्यामुळे मी लिप बाम प्रेफर केलं आहे. अजून बॉडी लोशन घ्यायचं आहे, पण ते मी जाताना नंतर मी बॅगेत टाकू शकते. सो हा साईडमध्ये टॉयलेटरीचा पाऊच आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा स्लीपर आणि सॉक्सचा पाऊच, कारण आपण तिथे हॉस्पिटलमध्ये फिरणार तेव्हा आपल्याला स्लीपर्स ऑब्वियसली पाहिजे असतात. सो मी ह्या अशा स्लीपर घेतलेल्या आहेत 2. ह्यानंतर आपण घरीसुद्धा वापरू शकतो. सो ह्या 2 स्लीपर प्लस मी हे असे 2 जोड घेतलेले आहेत सॉक्सचे. असे हे अँकल लेंथच सॉक्स आहेत. सो डिलेवरीनंतर मला ही प्रिंट खूप क्यूट वाटली म्हणून मी घेतले. सो डिलेवरीनंतर असं म्हणतात की खूप थंडी वाजते त्याच्यामुळे, आणि माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे. सो मी घरच्यांचं ऐकून किंवा घरच्यांना विचारून आणि त्याच्यानंतर खूप सारे व्हिडिओज बघून रिसर्च करून मी ह्या सगळ्या वस्तू माझ्या बॅगमध्ये भरलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, हा एक झालेला आहे. त्याच्यानंतर मी स्वेटर्स आणि कॅप्ससुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे मी 2 तर माझे आता एक तुम्हाला दाखवलं मी स्टोल, पण मी असे 2 ओढण्या घेऊन जाणार आहे सोबत. पण तरी मी टोप्यासुद्धा घेतलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की एक स्टोल कन्व्हिनियंट असेल, पण बघू. सो मी हा अशा हे बघा, ही अशी छान ही माझ्या आईंची म्हणजे सासूबाईंची ही टोपी आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. हे बघा ही अशी. तर मग ह्या टोपीमध्ये काय होईल, मी जेव्हा ही टोपी वापरेन तेव्हा असे कानसुद्धा माझे कव्हर होतील आणि असा मफलरसुद्धा आहे याला असा मस्त छान. त्यामुळे मी अशी हेड प्लस माझे इयर्स असे दोन्ही छान कव्हर होतील. त्याच्यामुळे मी ही एक टोपी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ही एक बिनी घेतलेली आहे. सो जर मला ती टोपी जर अगदीच खूप इथे हे झालं तर मग मी ती पण वापरू शकते. प्लस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं तसं कॉटन बॉलसुद्धा आहेत. सो मी कॉटनसुद्धा घालणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हा एक असा स्वेटर घेतलेला आहे. हा पण मी ॲमेझॉनवरून मागवला आहे. सो मी ह्याचा फोटो देईनच तुम्हाला बाजूला. सो मी हा एक असा स्वेटर मागवला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ही एक फीडिंग पिलो मागवली आहे. सी शेप फीडिंग पिलो आहे. मी ह्याची लिंक आणि ह्याचा फोटोसुद्धा दाखवीन तुम्हाला बाजूला. तर ह्याला असं छान मस्त हँडल आलेला आहे म्हणजे, आणि ह्यालाही अशी बॅगसुद्धा आलेली आहे मस्त.
आणि ह्याचं कवर वॉशेबल आहे, आपण काढून वॉश करू शकतो. तर ही का, तर आपली नॉर्मल डिलेवरी होऊ दे किंवा आपलं सी सेक्शन होऊ दे, आपल्याला जेव्हा बाळाला आपण फीड करतो तेव्हा आपल्याला आपली बॅक ही स्ट्रेट ठेवायला लागते. कारण जर आपण असं बेंड करून त्याला फिडिंग केलं तर आपल्या बॅक पेन होऊ शकतं किंवा आपल्याला मराठीमध्ये आपण जे म्हणतो बाक येतो ते सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे ते होऊ नये आणि आपली बॅक अशी स्ट्रेट राहावी, सो ही अशी पिलो अशी घ्यायची कमरेभोवती आणि मग त्याच्यावर बेबीला ठेवून आपल्याला छान त्याला फीड करता येतं. प्लस आपल्यासोबत कोणी राहणार असेल, त्यांना उशी नसेल तर ते त्याचा वापर उशी म्हणूनही करू शकतात किंवा ज्यांना बाळ घेता येत नसेल. सो मी तुम्हाला जसं कॅरियर दाखवला बेबीचा, तसं ह्याच्यावर ठेवून पण ते बाळाला घेऊ शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे खूप यूजफुल आहे आणि तुम्ही हे मस्ट बाय आहे बाळासाठी, बाळाच्या मम्मीसाठी. त्यामुळे तुम्ही हे घ्या. प्लस मी आपलं जे खूप ब्लिडिंग होतं, कारण नॉर्मल असू दे किंवा सी सेक्शन असू दे आपलं ब्लिडिंग हे होतंच, त्याच्यासाठी मी हे असे एव्हर यूच्या डायपर पॅन्टीज घेतलेल्या आहेत ओव्हरनाईटच्या. ह्याची साईज आहे XL to XXL साईज आहे ह्याची. तर ह्या 360 कव्हरेज देतात, कारण डिलेवरी झाल्या जर तुमची नॉर्मल असू दे किंवा सीझर असू दे आपला फ्लो खूप असतो. त्याच्यामुळे मला हे असं वाटतं की हे जास्त कन्व्हिनियंट आहे. आपल्याला असंही असू शकतं की आपल्याला हॉस्पिटलमधनं पण देतात, पण ते अनइझी असू शकतं किंवा खूप ते हेवी असू शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्यासाठी बेस्ट आहे, आपण हे यूज करू शकतो छान. आणि हे पॅन्टीसारखं असल्यामुळे ह्याच्यावरती परत आपल्याला वेगळी पॅन्टी घालायची काही गरज नाही. मी मॅटर्निटी पॅडसुद्धा मागवलेले आहेत, पण मी ते घरी आल्यावर यूज करणार आहे. सो मला असं वाटतं हे आता मी एकच घेते आहे, पण लागलं तर मग मी घेईन अजून एक, तर मग मी हे कॅरी करते आहे, मॅटर्निटी पॅड्स नाही कॅरी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो डायपर असू दे, आपल्या पॅन्टीज असू दे, सर ते आपल्याला डिस्पोज करायचे असतात. सो मला त्याचं आवडत नाही, असं कुठेही आपण डिस्पोज नाही करू शकत. क्लिनलीनेस इज मस्ट. सो मी ना ह्या अशा घरीच बसून टाईमपास म्हणून अशा पेपर बॅग्स तयार केलेत. ह्याच्या वेगळ्या डिस्पोजेबल म्हणजे पॅड डिस्पोजेबल किंवा डायपर डिस्पोजेबल वेगळ्या थोड्याशा स्मेलच्या पण अशा फॅन्सी डिस्पोजेबल बॅग्स येतात. पाहिजे तर मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देते, तुम्ही त्यासुद्धा यूज करू शकता. पण मी आता घरी बसून काय करणार, सो मग मी असे टाईमपास म्हणून ह्या अशा पेपर बॅग्स तयार करून घेतलेल्या आहेत. असा बंच केलेला आहे, थोडा बंच घरी आहे, थोडासा मी हॉस्पिटलला घेऊन जाते. सो सो आता ह्या व्हिडिओमध्ये तरी एवढंच होतं, मी एवढंच सामान घेतलं आहे. तर मी ह्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्लस मी ह्या सगळ्याची लिंकसुद्धा तुम्हाला देते ह्या प्रोडक्ट्सची आणि लिस्टसुद्धा. तर चला, आजचा हा व्हिडिओ एवढाच होता. मी माझ्यासाठी एवढ्याच वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर जर काही लागलं तर मग मी ते ऑर्डर करीनच. आणि मी एक मस्टर्ड पिलो म्हणजे आपली जी मोहरीची उशी असते, ज्याने बाळाचं डोक्याचा शेप आहे तसाच राहिला, म्हणजे चपटा होत नाही किंवा काय, तर ती ट्रेडिशनली तुम्ही घरातसुद्धा बनवून घेऊ शकता. पण मी ती ऑर्डर केली आहे, सो ती अजून आली नाही आहे. तर ती आल्यावर मी तुम्हाला दाखवीनच. मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देते. जे आपण बाळाच्या इसेन्शियल गोष्टी होत्या त्या व्हिडिओमध्ये ती लिंक दिलेली आहे. तर दॅट्स इट. ह्या व्हिडिओमध्ये तर एवढंच होतं. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्या माझ्यासारख्या नवीन आई होणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला सुद्धा खूप खूप प्रेम द्या. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या. आणि माझ्यासारख्या ज्या नवीन आई होणार आहेत किंवा आत्ता नुकत्याच आई झालेल्या आहेत किंवा ज्यांना गुड न्यूज मिळाली आहे त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमची बाळंसुद्धा अशी सुदृढ छान मस्त राहोत हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू.